शेवग्याच्या शेंगा म्हटलं म्हणजे लहानच काय मोठ्यांची सुद्धा नाका मुरडतात. पण या शेंगा खाण्यासाठी खूप जास्त पौष्टिक असतात. कारण की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, ॲमिनो ॲसिड, बीटा कॅरोटीन, कॅल्शियम, फायबर, सोडियम यासह इतर पौष्टिक घटकसुद्धा आढळतात. फक्त शेंगाच नाही तर यांच्या पानांमध्ये सुद्धा अनेक पौष्टिक घटक असतात. तर शेवग्याच्या शेंगांची भाजी न बनवता आज आपण छान असं पौष्टिक सूप बनवणार आहोत. अगदी झटपटसुद्धा बनतं आणि पिण्यासाठी पण झटपट तयार होतं. तर इथं मी सगळ्या शेवग्याच्या शेंगा छान अशा सोलून घेतलेल्या आहेत. त्या थोड्याशा काही बारीक होत्या, काही जाड होत्या. त्यामुळे आता यामधून आपण ज्या जास्त अशा भरलेल्या आहेत तर त्या शेंगा घेऊयात. म्हणजेच त्यांचा गरसुद्धा खूप जास्त निघेल आणि झटपट म्हणजेच खूप जास्त प्रमाणामध्ये त्याचा पल्प तयार होईल. तर सगळ्यात आधी या शेंगा ज्या काढून घेतलेल्या आहेत तर त्या स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊयात. शेंगा थोडा वेळ अशाच प्रकारे पाण्यामध्ये राहू देते. तोपर्यंत आता आपण त्यामध्ये लागणारा कांदा, टोमॅटो आणि मिरच्या कट करून घेऊयात. तर एवढ्या शेंगांसाठी मी एक छोटासा कांदा घेतलेला आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा स्किप केला तरीसुद्धा चालेल. आपल्याला कांदा खूप जास्त असा बारीक करत बसायचा नाही आहे. फक्त तुम्ही त्याचे 4 तुकडे केले तरीसुद्धा चालेल. इथं मी असा छान असा लालसर एका साईडने थोडासा कच्चा पण पूर्ण जो टोमॅटो आहे तर तो थोडासा लालसरच आहे. तर अशा प्रकारे छान असा पिकलेला टोमॅटो आपल्याला घ्यायचा आहे आणि तोसुद्धा मोठा मोठा कट केला तरीसुद्धा चालेल. इथे कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. तर आता तुम्हाला जर हिरवी मिरची चालत असेल तर तुम्ही हिरवी मिरची यामध्ये कट करून टाकू शकतात किंवा अगदी चिमूटभर लाल तिखटाचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आता एका कुकरमध्ये आपण शेंगा टाकून घेऊयात. जर तुम्ही ही प्रोसेस पातेल्यामध्ये जरी केली तरीसुद्धा चालेल, पण कुकरमध्ये अगदी झटपट तयार होते. त्यामुळे मी कुकरमध्येच या शेंगा लावून घेणार आहे. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची जे सगळं आपण कट करून घेतलेलं होतं तर ते सगळं यामध्ये टाकून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा हळद आणि जेवढं चवीनुसार मीठ. तर खूप जास्त मीठ आधीच टाकून द्यायचं नाही, तर मग खारट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगदी आपण जेवढं पाणी त्यामध्ये घालणार आहोत तेवढंच त्यानुसार आपल्याला मीठ यामध्ये घालायचं आहे. तर नंतर यामध्ये जेवढे शेंगा बुडतील एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं. आता कुकरचं झाकण लावून त्याच्या आपल्याला जवळपास 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. मी इंडक्शनवरती करत आहे त्यामुळे 3 केल्या. तुम्ही गॅसवरती जर कुकर ठेवलेलं असेल तर 2 शिट्ट्या केल्या तरीसुद्धा चालेल. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता कुकर छान पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण एका साईडला जे लसूण आहे तर तो छान असा बारीक कट करून घेणार आहोत. लसूण बारीक करताना डायरेक्टली बारीक न करता असं सुरीने किंवा कशाने असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर कट करायचा. म्हणजेच त्याची जी चव आहे तर ती खूप छान अशी लागते. जोपर्यंत मी लसूण कट करते चला तर तोपर्यंत सांगते शेवग्याची शेंगा खाल्ल्यामुळे आता सध्या सगळ्यांचेच केस गळती खूप जास्त आहे. त्या केस गळतीला खूप छान असा रामबाण उपाय म्हणजे शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने केस गळतीसुद्धा कमी होते आणि त्यासोबतच हिमोग्लोबिनची पातळीसुद्धा वाढते. ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलसुद्धा नियंत्रित राहते. इथे मी 5 ते 6 काळी मिरी घेतलेली आहे आणि ती छान अशी बारीक खलबत्त्यामध्ये ठेचून घेते. जर तुमच्याकडे काळी मिरी पावडर असेल तर ती तुम्ही घातली तरीसुद्धा चालेल, पण ही जी फ्रेश काळी मिरी पावडर आहे तर त्याची चव खूपच छान अशी लागते. तर आता आपलं कुकरसुद्धा छान असं थंड झालेलं आहे. तर आता आपण हे उघडून बघूयात आणि बघूयात कशा प्रकारे आपल्या शेंगा व्यवस्थित शिजल्या आहेत की नाही. तर इथे तुम्ही बघू शकता 3 शिट्ट्यांमध्ये शेंगा खूप छान अशा शिजलेल्या आहेत. जर तुम्हाला अशा ह्या शेंगांचा एका साईडला काढून गर वगैरे काढायचा असेल तर तसंसुद्धा तुम्ही करू शकतात, पण त्याला खूप जास्त असा टाईम लागतो. त्यामुळे आपण डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. तर त्याआधी हे जे पाणी आहे ना तर ते आपण एका साईडला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. म्हणजेच काय होईल की शेंगा ज्या आहेत तर त्यांचं छान असं जे पल्प आहे तर ते व्यवस्थित सगळं निघून जाईल. तर आता हे सगळं पाणी एका साईडला काढून घेतल्यानंतर त्या सगळ्या शेंगा किंवा हे जे सगळं होतं तर ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं. जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये पाण्याची गरज आहे तर जे आपण पाणी साईडला काढलं होतं तर तेच पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एक मिक्सरच्या भांड्यामधून छान याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता थोडंसं 1-2 मिनटं फिरवल्यानंतर इथं छान असं हे बारीक झालेलं आहे. तर एखाद्या चाळणीमध्ये आता आपल्याला हे टाकून सगळं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे.
आहे। जर तुमच्याकडे मोठी पुरणाची चाळणी असेल किंवा दुसरी एकदम बारीकेची चाळणी असेल तर त्यामधून सुद्धा तुम्ही हे गाळून घेऊ शकता। तर इथे तुम्ही बघू शकता त्याच पाण्यामध्ये सगळा पल्प वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि साईडला अशा प्रकारे शेंगांचे जे साल असतात तर ते निघून आलेले आहेत। तर आता इथं मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगदी अर्धी पळी म्हणजे अर्धी पळीच्याहीच थोडंसं कमीच आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही तुपाचा किंवा बटरचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता। तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अगदी अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। जिराची जर तुम्ही यामध्ये पावडर जर टाकत असाल तर जिरा पावडर टाकली तरीसुद्धा चालेल। तर जिरं छान फुललं की त्यामध्ये जो आपण लसूण बारीक कट करून घेतलेला होता तो संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचा आणि लसूण आपल्याला एकदम छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। खूप जास्त जाळायचा पण नाही पण खूप जास्त कच्चा पण ठेवायचा नाही, कारण की असा कलर आल्यानंतरच त्याची जी चव आहे तर ती खूप छान अशी सूपमध्ये लागते। तर इथं गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। तर जे आता आपण सूप तयार करून घेतलेलं होतं तर ते यामध्ये टाकून घ्यायचं। तर ह्या स्टेजला तुम्हाला सूप किती पातळ किंवा कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही याची पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात। तर जे पाणी होतं ना आपण कुकरमध्ये टाकलेलं तर तेवढंच पाणी त्यामध्ये मी घातलेलं आहे आणि जी फ्रेश आपण काळी मिरी पावडर करून घेतली होती तर तीसुद्धा आता यामध्ये टाकून घ्यायची आणि या स्टेजला थोडंसं टेस्ट करून बघायचं। जर तुम्हाला मीठ वगैरे कमी लागत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकतात। तर एक उकळी आली की त्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता परत एक उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपलं सूप जे आहे तर ते तयार होईल। तर इथे बघू शकता किती छान असं सूप जे आहे तर ते आपलं उकळलेलं आहे। तर आता जे आपण इंडक्शन आहे तर ते मी बंद करून घेते। चला तर मग मंडळींनो, तुम्हाला हे छान पौष्टिक असं शेवग्याचं सूप कसं वाटलं हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।